प्लीज मला माफ करा। माझ्या मनात खूपदा विचार येऊन गेला की मी इथे येऊन तुमची माफी मागावी, पण धाडसच नाही झालं माझं। प्लीज मला माफ करा आणि आपल्या घरात घ्या परत। आय एम रिअली सॉरी। तिलोत्तमाताई, असं का वागताय तुम्ही तिच्याशी? एक मिनिट हा माझ्या घरचा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही तो सोडवतोय ना। तारा माझ्या घरची सून आहे, आम्ही आमचं काय ते बघून घेऊ, तुम्ही निघू शकता। नाही ठीक आहे, तुमची सून असेल ती आणि तुमचा तो अधिकारी आहे, पण ती माझीही मुलगी आहे आणि मला ती जड नाही। तिलोत्तमाताई, खरा मोठेपणा मुलांच्या चुकांना पोटात घेण्यात असतो, त्यांना शिक्षा करण्यात नाही। चल तारा, तुझा बाप अजून जिवंत आहे। चल। सोड। ते आले तसे ते गेले, राहिलात तुम्ही चौघे। आता मला सांगा, काय शिक्षा द्यायची तुम्हा चौघांना मी? आई, या सगळ्यांचा काहीच दोष नाही आहे। जी शिक्षा द्यायची ती मला द्या। तिलोत्तमा, तू यांनाही शिक्षा कर, घरातनं काढून टाक, अख्खं घर रिकामं करून टाक। शिस्त शिस्त शिस्त। कधी कधी ना तू अति करतेस तिलोत्तमा, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते। आई, आमचं चुकलं। मॉम, ॲक्च्युली हे सगळं माझ्यामुळेच झालंय। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। मी पण सॉरी। ठीक आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की शिस्तीला एक लिमिट असते, पण माझ्या घरामध्ये शिस्तीलाच प्राधान्य आहे, हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे। संक्रांत आहे, सण आहे, म्हणून जाऊन दे आता। आणि अमृता, तुझी तब्येत जरा नाजूक आहे, तुला शिक्षा नाही देणार मी, तुला माफ करते, पण यापुढे जर का अशी चूक झाली तर नाही माफ करणार।